आठवण काढता. सरिता, ओ सरिता, ओ सरिता, सरिता बाहेर ये. सरिता बाहेर ये. कान फुटले काय कर तुझे? सरिता बाहेर ये, नाही तर पाय चुरून मिळतो का? बापाशी विचारून येवा. ए खेळणार बघितलास काय? बाहेर ये आधी. सरिता बाहेर ये. अभिरामा, 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 किती नका सावरू जातस? ते का आता माणसाची ओळख रवली नाही. सरिता बोलवा, बोलवा ते का बाहेर. सरिता कान फुटले काय तुझे? बाहेर ये सरिता. माझे कान शाबूत असत, पण तुम्ही शाबूत असाच काय? आणि किती आळवतस माझ्या नावान? ए काय काय जातस मागानं सांगता? तुमका सांगू तुम्ही शुद्धीत असतास काय? दारू पिऊन गाव झोळत असतास तेव्हा नाही येत बायलेची आठवण. वहिनी भाऊजी तुम्ही मध्ये पडू नको, आमचं आम्ही बघतो. तुमका काय माहितीया काय आयो दत्ता भाव? तुम्ही म्हणत होतास ना तो दत्ता नादा नाही असायो. यो दारियेच्या बाटलेत बुडालेलो असा आणि यो अवतार असा त्याचो. ए काय बोलतोस? हा मी घो असं घो. वय आठवता तुमका मी बायला सैता? मग ह इल्यापासन आत्ता आठवण झाली बायलेची. पोटात आग पडली असत, नाही तर दारियेचे पैसे संपले असतील. म्हणा निलास ना. पैसे नको नको मागा, लय आहे माझ्याकडं. मग खैसर घबाडला पण ठेवला सा तरी सांगा. गेला सगळा, गेला दत्ता नाईक, संपला सगळा. काय नाही रवला. आता नाही सुधारलास ना तर आता ह्या जर रवला ना तर आपण सगळा जाय. कळता ना तुमका काय बोलताय मी? हो काय बोला नको. चल चल आहेस ना. मी खैसर येऊचाय नाही. आपल्या आपल्या घराकडे चल. तू का राहूचं नव्हतं ना या घरात? मग चल. मी या घर सोडून काही एक येऊचाय ना, आधीच सांगतोय. जाता जाता पिया, मी वाजून झालो. संसार उद्ध्वस्त करून टाकलो या दारू पाय माझं. डोसा लोळा अजून मातीत, मातीत लोळा. खावा मातीत खावा. ए गोवा बोलतो माझी खाऊ. तुझ्या तुझ्या नरड्या तुटते माती. खावा. काय करतास? काय करतास? सोडा 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 म्हणतो. सोडा तुमच्यात रात सवय ना. गोवा धक्को मारतोस? मग काय पूजा करू तुमची? हा खबरदार माझ्या अंगात हात लावलास तर. तुझ्या तर दादा थांब. काय चाललंय तुझं? तू असं नाहीये सर. अभिरामा, त्यांच्यामध्ये पडा नको तू. त्यांच्या कर्माची फळा असत ही. या सरिता, हे काही सरावाचा नव्हता वय न गो. हा माका माझा घर वया हाय सर, माझा काय भला नाही होचा असा म्हणन गेला घोवाचो हात धरून. झिलाकडे लक्ष देऊक नाही बिचारो तो खैतरी गेलो सगळा सोडान. आणि लेकीचा थू बघू देत त्यांच्या कर्माची फळा. गो जा, तुझ्या घोवाक घेऊन तुझ्या घराकडे जा. हाय सर, भरल्या घरात किलेश नको मका. अभिरामा, 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 चल चल तू आज. चल 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 तू माझा आई, तू चल. हाय सर नाही उभा राहायचा नाही. चल 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 तू. चल आपल्या घराकडे. मी नाही येऊचाय घर सोडात. कसं नाही येणार? त्या घर असा आपला. ह्या घर सोडला ना. चल. अहो घर सोडला ना तर कायच मिळूच नाही. घरात रवलो ना तरच काहीतरी होय. कळत कसा नाही तुमका? दारू पिवची असता तुमका? पिवा पिवा दारू. सगळ्यांकडनं बोलणं ऐकून घ्यायचं लागतं तुमच्यामुळे माका.
तुम्ही धड असतास तर कोणाची बोलूची बिशाद होती माका हा? पण तुम्ही बिवा दारू करा तमाशे गावभर. कोण देता काय बघा पैसे हय कोण नाही देऊचा जाऊ आहेस ना. ए चल 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 घरात नाही येणार मग. चल हा? चल चल म्हणतात घरात कळत नाही हा? चल. जाऊ आहेस ना. ए चल चल घर सोडा सोडा माका. कावेरी तू वर जा कावेरी. सोडा. वाटोळा केलास माझ्या आयुष्याचा. त्याच्यापेक्षा मावी जीव दिला असताय ना तर जीव तरी सुटलो असतो माझो. द्यायचं जीव. पोरांका कोणी बघितला नसता. एक गेलो सोडून त्याचा पत्तो नाही आणि तुम्ही असे दिवसेंदिवस तुमचा पत्तो नाही. डोसा दारू डोसा आणि पडा उकिड्यावर पडा ना. ए तोंड बंद. अभिराम आ रहेंगे रे. भाऊ आहे माझा दत्ताराधा. असा नव्हता तो आधी. सोडा तोंड बंद. सोडा बाबा. जबाबदारीची जाणीव होती त्याला. अख्खं घर एकटा सांभाळायचा. दारूच्या आहारी जाऊन स्वतःची अशी अवस्था करून घेतली. सोडा म्हणते ना. सोडा सोडा. आळवा आळवा अजून नाही बघत आहे तुमका. नाही केलंय तुमच्यासाठी. पडून रवा तशी रवा पडून नाही बघतोय. नाही केलंय तुमच्यासाठी. लांब राव त्याच्यापासून. उगाच चांगुलपणा दाखवची गरज नाही. आमचं काय ना तर आम्ही बघून घेऊ. चढते मग एटे की कोंड टिंड माहिता काय तर माका सांगायचं नाही हा. तर ते का कळता ना ते का सांग. ती काळजीपोटीच बोलतीये. लागलंय ना त्याला. औषध पाणी करायला नको. रोजचा आता डोसला नी ना की सगळा अंग दुखूचा बंद होत. त्याच औषध असा त्यांका. आता पैसे दिलात ना आता उठून बसतील. अभिरामा सहायकेन वा. चांगुलपणा दाखवतास. आता पुढे जाऊन भांडवल नाही केलास पुरे. तुमका सगळ्यांका चांगला ओळखून असाय मी. इथे बसव त्याला. ये दादा बस इथे. अरे पती बस. हेटे की करे कोंड टिंड. कावेरी आज जाऊन हळद घेऊन ये जरा. हा हा दाखव जास्त लागलंय. वरडा पिताना कळत नाही तुमका. ओ भाऊजी दरवेळेचा असा या सगळा अंग झेकरून घेतला निया. ये शेरी ऐकणू. दादा ओरडू नको. बरं वाटेल तुला. लावा हळद लावा काळजी घेवा. पण हाताचे रेषे उलटे ते उलटेच. हीच परत सापासारखी उलटतली. ह्यांची नाटका माहीत असत माका. हेंका ना हेंका हात दिलो ना तर खांद्यावर बसतेत. नाही म्हणजे माणसात चांगुलपणा वयो पण एवढा पण नको की जीवावर उठणाऱ्यांका ओळखू शकणार नाही. हे सगळी गिळाक येतात. तुम्ही करा त्यांचं औषध पाणी. या म्हणजे असा झाला चावलेल्या सापाक घरात बीळ करून देण्यासारखा. पण मी कोणाक या घरात थारो देऊचय नाय. ऐकतास ना. बघतोय मी आता हेंका.
एकेकाळी हे घर तू एकटा सांभाळायचास. आज काय बघतोय मी हे? जर बघतोस ना, ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेल्या नाही हा, तेनाच केल्यान हा. आई, अरे माका गप करून ना परिस्थिती बदलतली ना ह्यो सुधारतलो. विचारते का अभिरामा, दारू सोडतलो काय? विचार. अरे ह्या दारू पाय त्याने काय काय केल्यान? लोकांचे उदारे ठेवल्यान, खोटा नाटा बोलून लोकांकडून पैसे घेतल्यान. अरे एवढाच काय, या भावजाईकडे बघ, तुझ्या भावजाईकडे बघ, गळ्यात निस्ते काळे मणी असत. अरे दारू पाय सगळा घालवल्यान, स्वतःच्या आयुष्याची वाट लावल्यानच, पण त्या पूर्वाच्या आयुष्याची पण राख रांगोळी केल्यान. हाय खोटा बोलतोय मी? खोटा बोलतोय हा? माझ्या पोरीचा काय केलास ना, या डोळ्यांनी बघलोय मी. काय झालंय? विचार, विचार तुझ्या भावाक विचार. दत्तादा काय झालंय? बोलक तोंड नाही ते का? लगीन लावून दिलं नाही त्याचा. पण कोणा वांगडा? माझा तोंड उघडूक लावू नको. कोणासोबत लग्न लावून दिलंय? अहो 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 असं नाही करायचं. किती वेळा सांगितलंय तुम्हाला. अहो फेका बरं ती काठी, फेका. अहो मातीत नाही खेळायचं असं. हा अहो चला चला बरं घरात चला. शहाण्यासारखं वागायचं. मोठे झालात ना तुम्ही आता. हा मोठे झालात तुम्ही. हे बघा कशी माती लागली कपड्यांना. असं नाही करायचं. चला भूक लागली ना तुम्हाला, खेळायचं ना, नंतर खेळू आपण. चला माझं ऐकणार ना? मी कोण आहे तुमची? बाहुली. बाहुली तू माझी. बाहुली नाही, बायको आहे ना मी तुमची. बायको? हा बायकोचं ऐकणार ना? चला हा चला, नंतर खेळू आपण. चला चला खेळायचं नंतर. खेळायचं ना, खेळायचं. आधी जेवण करून घ्या मग खेळायला जाऊ आपण. या बसा इथे, मी आणते ताट. बसा. आलेच मी. थांबा. खेळायचं खेळायचं. आले मी. आओ आओ हे बघा इकडे या. आओ इथे या. खेळायचं ना, आधी जेवण करून घ्या. भूक लागली ना तुम्हाला, मग आधी खाऊन घ्या. या बसा. भूक लागली ना? घ्या घ्या. आओ असं नाही करायचं. खाऊन घ्या बरं. इथे बघा. जायचं आधी खाऊन घ्या थोडस. घ्या भूक लागली ना. आओ असं नाही करायचं. शहाण्या मुलासारखं वागा. थोडस खाऊन घ्या. शाणा. घ्या. जायचं जायचं आपण खेळायला जायचं. घ्या.
लवकर. अरे दारू पायी स्वतःच्या लेकीचं आयुष्य बर्बाद केल्याने ना माझा पोर ह्या खोलीतून त्या खोलीत बागडत होता निसता. त्याच्यामुळेच या घरात घर पण इला रे. पण आता जिवंत मरण भोगत असा त्या नरकात. दादा काय केलंस तू हे? अरे मुलगी आहे ना तुझी ती. अशा पद्धतीने लग्न लावून देताना एकदा पण विचार नाही केलास तू. आणि वहिनी तू कसं होऊ दिलंय लग्न? फार चुकीचा निर्णय घेतलाय तुम्ही. दत्तादा चुकलायस तू. अभिराम इप्पोന്നും പറയണ്ട. मी काय बोलणार आहे? आता बोलून काहीच फायदा नाही ना. पण आई पूर्वाला अशा अवस्थेत मी नाही बघू शकत. നീ എന്താ ചെയ്യാൻ പോണേ? मला नाही माहिती मी काय करणार आहे. पण जे झालंय ना ते खूप वाईट झालंय. अभि കുറച്ച് शांतावं. कावेरी कसं शांत बसू मी? या घराची वाताहत झाली. पूर्वाच्या संसाराची वाताहत झाली. आणि हे तुम्हा दोघांमुळे झालंय. अभिराम 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 केक प्लीज देशपडांडिरी. काय बोलतेस तू कावेरी? एवढं सगळं ऐकल्यावर मी कसा शांत राहू? कसा रागावर कंट्रोल ठेवू तू सांग? पूर्वा अगदी लहान असल्यापासून ना मी तिला खेळवलंय. ती माझी फक्त पुतणी नाहीये, माझी चांगली मैत्रीण पण आहे. घरातली सगळ्यात हुशार पोरगी, जिच्याकडे बघितलं ना की कळायचं की ही पोरगी घराण्याचं नाव मोठं करणार. तो गणेश तर घरगाव सोडून निघूनच गेला. तो काय परत आलाच नाही. दत्ताराधा आणि सरिता वहिनीला पूर्वाने आधार दिलाय. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. अगं गणेशच्या आठवणीत वहिनी आणि दादा रडताना ना पूर्वाने डोळ्यातलं पाणी पुसलंय. आणि हे सगळं सत्य ऐकल्यावर मी काय अजून रिॲक्ट होऊ? എനിക്ക് മനസ്സിലാവണ്ട അഭിരാം. सगळं कळतंय ना, मग कशाला थांबवतेस मला? കാരണം ഇപ്പോ ദത്തായിട്ടന്റെ ട്രീറ്റ്മെന്റ് ആവണം, അതാ നമ്മുടെ ആവശ്യം. मला कळतंय दत्तादादावर ट्रीटमेंट करायची गरज आहे. पण आता मला काही सुचत नाही. അപ്പൊ ഞാൻ എന്ത് ചെയ്യണം? അഭിരാം നിനക്ക് ഈ വീട് പഴയ മാതിരി വേണ്ടേ? हो मला हे घर आधीसारखं करायचं आहे. मला हे घर पुन्हा उभं करायचंय. पण या घरातल्या सगळ्या माणसांना सोबत घेऊन. मला आता माझा वेळ हवाय. അഭിരാം പക്ഷേ ഒന്ന് കേക്ക്. मला शांती हवी. या विषयावर बोलायचं नाहीये मला. अहो असं नका करू. हा नीट खाऊन घ्या बरं. घ्या घ्या. अहो. काय करताय? सांडलं ना सगळं? बघितलं ना? कोण तुम्ही? तो लहान काका आहे माझा. तुझो काका येणार होतो तो माका सांगलंच नाही. आणि असो अचानक कसो इलो गो? हे सासरेत माझे. नमस्कार. पसरलं परत पसरलं मी.